घोषणा देऊ नका। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोणीही घोषणा देऊ नका असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। शांततेमध्ये इथे बसून राहा, ठिय्या द्या असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। गेल्या 1.5 तासापासून ते स्वतः या ठिकाणी ठिय्या देऊन बसले। तर किल्ल्याच्या द्वारावर राणे समर्थक आक्रमक, 10 फुटांचा रस्ता दिलेला आहे, त्यांनी तिथून जावं असं राणेंनी म्हटलेलं आहे। पायरीवर बसून प्रेस चालू आहे त्यांची। मात्र दोन्ही ठिकाणी म्हणजे कार्यकर्ते इथून जात असताना जर काही झालं तर त्यासाठी जबाबदार कोण असा सवाल इथे वैभव नाईकांनी पोलिसांना केलाय। सध्या राजकोट किल्ल्यावर तणाव। निलेश राणे यांचे समर्थक आणि ठाकरेंचे समर्थक आता राजकोट किल्ल्याच्या संपूर्ण भिडलेले आहेत त्या किल्ल्यावर। माझी 3 वाजता मी प्रेस विशेषतः ठेवलेली आहेत। काहीच्या चुकीच्या बातम्या सुद्धा ज्या प्रदर्शित झाल्या, म्हणजे मी जे निवेदन तिथं केलं होतं त्याचा काही भाग कट करून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झालेला आहे। ह्या जो विपर्यास करण्यात आला त्या संदर्भात सुद्धा खुलासा देण्यासाठी मी 3 वाजता मीटिंग बोलवली आहे। त्यावेळेला आपल्याला हा सगळ्याचा खुलासा मी करेन। मी तिथली परिस्थिती जाणून घेईन आणि 3ची माझी मीटिंग ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची निघाले। हॅलो संदीप जी, हे लांब राहा। संदीप जी निघाले। पाहतोय 2 तासापासून आदित्य ठाकरेंनी इथे ठिय्या चालले निघाले बाहेर करून आदित्य ठाकरे जे आहेत ते आता राजकोट किल्ल्यावरून बाहेर पडतायत। या ठिकाणी पोलिसांनी या ठिकाणी मध्यस्थी केलेली पाहायला मिळते आणि जयंत पाटील आणि आदित्य ठाकरे हे या ठिकाणाहून बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी जो पोलिसांचा फौजफाटा आहे त्या पद्धतीमध्ये सध्या या ठिकाणी आदित्य ठाकरेंना मार्ग मोकळा करून दिलेला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणून जाण्याची परवानगी आदित्य ठाकरेंनी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि त्या अनुषंगानं हे सगळे जे हे आदित्य ठाकरे आता राजकोट किल्ल्यावरून बाहेर पडतायत। किल्ल्याच्या द्वारावर राणे समर्थक अद्यापही आहेत, मात्र 10 फुटांचा रस्ता त्यांना बाहेर जाण्यासाठी देण्यात आलेला आहे असं राणेंनी म्हटलंय। त्यानंतर आता पोलिसांकडून आदित्य ठाकरेंना बाहेर काढण्याचा इथून प्रयत्न केला जातोय। ही थेट दृश्य आपण राजकोट किल्ल्यावरती पाहतोय। इथे जोरदार घोषणाबाजी केली जाते, तर जो रस्ता इथून बाहेर पडण्यासाठी दिला गेलाय तिथून आदित्य ठाकरे बाहेर पडलेले आहेत। एका बाजूला नारायण राणे, निलेश राणे देखील तिथे आहेत। पोलिसांनी बॅरिकेडिंग केलंय। काहीसा रस्ता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना इथून मोकळा करून देण्यात आलाय। पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यामध्ये सध्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नेते राजकोट किल्ल्याच्या बाहेर पडतायत। मुख्यद्वारामधूनच आदित्य ठाकरे इथून बाहेर पडलेले आहेत। तर भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी एकीकडे रोखून धरलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूने ठाकरे गटाचे आणि महाविकास आघाडीचे नेते हे बाहेर पडतायत। मुख्यद्वारातूनच बाहेर पडणार असा निर्धार व्यक्त केलेला होता आदित्य ठाकरेंनी, त्यानुसार ते मुख्यद्वारातूनच बाहेर पडतायत। तणावपूर्ण परिस्थिती आहे, मात्र आदित्य ठाकरे मुख्यद्वारामधून बाहेर पडलेले इथे आदित्य ठाकरे किल्ल्याच्या बाहेर पडले। पोलिसांच्या संरक्षणामध्ये आदित्य ठाकरे आता किल्ल्याच्या बाहेर पडलेले आहेत। आपण ही थेट दृश्य पाहतोय। किल्ल्याच्या द्वाराच्या एका बाजूला राणे समर्थक तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील, आदित्य ठाकरे आता राजकोट किल्ल्यावरून बाहेर पडले। बाहेर सर्जे कोणत्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराज। पोलिसांच्या मोठ्या संरक्षणामध्ये आदित्य ठाकरे आता राजकोट किल्ल्यावरून बाहेर पडलेले आहेत।